Present by Gaikwad Sofa and Electronics Varora, Govinda Mobiles Sales and Repairing, Govinda Supermarket and G Market Varora. तार झालेला आहे आणि या पावसामुळे पिकाच्या बाबतीत आपण बघितलं की जे निकष शासनाने लावले आहे ते निकष सोयाबीन पिकाला लागू होत नाही आणि त्यातून चंद्रपूर जिल्हा हा वगळण्यात आला आहे। म्हणून किती शासनाची इच्छा जरी असली ना काही असलं तरी सोयाबीन पिकाला मदत ही शासन देऊ शकत नाही। त्याच्यामुळे वाशिमला आणि इतर जिल्ह्याला ज्या पद्धतीने दिलं तसं सोयाबीनच्या पिकावरती झालेल्या नुकसानीवरती सेपरेट असं पॅकेज जिल्ह्यासाठी शासनाने या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे, तरच सोयाबीनच्या पिकावर झालेलं नुकसान हे शेतकऱ्यांपर्यंत मिळू शकते। त्यातल्या त्यात कर्जमाफीचा विषय फडणवीस सरकार या महाराष्ट्रात येण्याच्या आधी त्यांनी जाहीरनाम्यात रीतसर जाहीर केलं होतं की जसं सरकार आमचं बसेल, सत्ता आमची येईल, शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आम्ही करू। पण आज 9-10 महिन्याचा कार्यकाल लोटला, त्या दिलेल्या आश्वासनाची जाणीव अजूनपर्यंत फडणवीस सरकारला झाली नाही। ते जाणीव करून देण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। शेतकऱ्यांना जो विजेचा प्रश्न आहे, 12 तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे। जे अनुदान आपण पाहत आहे की निराधार आणि वृद्धापकाळ योजनेचा 5-6 महिने लोकांना मिळत नाही, रेग्युलर ते अनुदान मिळालं पाहिजे। लाडक्या बहिणीचे 2,500 रुपये मानधन हे महिलांना मिळालं पाहिजे आणि दिवाळीपूर्वी सोयाबीन पिकाची नोंदणी करून नाफेडची खरेदी ही सुरू झाली पाहिजे। या प्रमुख मागण्या, त्यातल्या त्यात एजी कनेक्शनचा विषय होता, 12 तास वीज ही आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि सरसकट ओला दुष्काळ हा जिल्हा जाहीर झाला पाहिजे। कुठलेही निकष न लावता आपण बघितलं असेल की 65 मिलीलीटर पावसाची नोंद ज्या ठिकाणी असेल त्यांनाच नोंद मिळते, तर पंचनामे देखील रीतसर न करता सरसकट सगळे पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल पाठवला असं विभाग सांगत आहे। पण कुठलेही पंचनामे न पाहता, कारण आता बघितलं की नदी नाल्याच्या काठच्या शेतांचे पंचनामे झाले, इतर शेतं सुटले, पण त्याही शेताचे पंचनामे न करता सरसकट सगळ्या नुकसानावरती झालेली भरपाई हे शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि सरकारनं या महाराष्ट्राचे पालकत्व स्वीकारलं, पालक म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। हाच आजच्या मोर्चाचे मेन विषय आमचे होते।